हॅलो नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर जसे की उद्या आहे दीप अमावस्या, जसे की रविवारी, तर शनिवारचा हा ब्लॉग आहे। शनिवारचा आणि रविवारचा मी दोन्ही मिळून असा हा ब्लॉग केलेला आहे दीप अमावस्येचा। तर शनिवारीच मी पूर्ण म्हणजे दिव्यांची साफसफाई करून घेतलेली, कारण रविवारचा दिवस माझा खूप बिझी असतो। जसे की शाळेला सुट्टी असते, सगळे घरी असतात, सकाळपासून चहा नाश्ता जेवण ह्यातच सगळा दिवस निघून जातो आणि कधी मग ह्या गोष्टी एक्स्ट्रा ज्या अशा गोष्टी असतात त्याच्यासाठी टाईम मिळत नाही मला सहसा। म्हणून मी आदल्या दिवशीच असे जर काय असतील कार्यक्रम तर आदल्या दिवशीच तयारी करून ठेवते, ते बरं पडतं। तर इथे आता माझे दिवे मस्त असे छान स्वच्छ करून झालेले आहेत, लावून ठेवलेले आहेत, जेणेकरून सकाळ काहीच माझी गडबड होणार नाही। आणि तसे मी संध्याकाळीच पूजा करणार आहे, कारण संध्याकाळीच दिवे लावण्याच्या टायमालाच दीप प्रज्वलित करायचे असतात। तर इथे आता ह्या ज्या दोन मोठ्या समय आहेत सेम आहेत त्या माझ्या सासऱ्यांनी मला दिलेल्या आहेत। आणि ही जी चांदीच्या वर्कवाली जी आहे, म्हणजे आहे साधीच पण चांदीचं तिला कोटिंग आहे, ती माझ्या लग्नातली आहे। आणि दोन छोट्या समय आहेत ते पण मीच घेतलेले आहेत। आणि बाकीचे जे दोन छोटे दिवे होते वरनं कवर होते तर ते मला गिफ्ट केलेले आहेत माझ्या दोन्ही पण मैत्रिणींनी। आणि इथं बघा पावसामुळे ना फुलं खूप म्हणजे जशी उन्हाळ्यात भेटतात फुलं तशी पावसाळ्यात नसतात, कारण भिजून कधी कधी फुलं खराब होतात। तर मोगरा जो आणलेला होता तो खराबच झालेला होता थोडासा, पण तरी मी पेपरामध्ये उडवून ठेवलेला आहे। आणि जी चांगली चांगली फुले ती एक साईडला केली, त्यांची लगेच अशी खराब होणार आहेत किंवा जास्त दिवस नाही राहणार, त्यांना एक साईडला केलेली आहेत, जेणेकरून ती पहिली मी वापरेन देवपूजेसाठी, आणि बाकीचे जे आहे ती थोडी थोडी आपण करून वापरू शकतो। अशा रीतीने इथं माझी फुलेही छान स्वच्छ करून झालेली आहे। आता हे असं पेपरामध्ये गुंडून प्लॅस्टिकमध्ये बांधून ठेवते, जेणेकरून सकाळच्या पूजेला आणि नंतर मग थोडी मी काढून घेत जाईन। आता इथे माझी पूर्ण तयारी झालेली आहे आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग। तर सकाळी रविवारी माझी छान अशी पूजा झालेली आहे। ही कमळाची फुलं मी खूप अगोदर घेतलेली होती, पण आहे ना मला म्हणजे त्यांना अशी जागाच योग्य भेटत नव्हती की जिथे मी त्यांना लावू शकेन। आताही नाही, पण मला असं वाटतं की ते छान वाटतं ते, म्हणून मी ठेवलेले आहे। तर कसे वाटतं ते नक्की मला सांगा। आणि आजची आपली देवपूजा अशी छानशी अशी झालेली आहे। मी शनिवारीच देवी चांगली स्वच्छ केलेली, कारण रविवारी खरंच माझी खूप धावपळ असते, प्रत्येक गृहिणीची धावपळ असते, तशीच माझीही असते। तर मी शनिवारीच देवांनाही छान स्वच्छ म्हणजे हे केलेलं, मंदिर वगैरे छान क्लीन केलेलं, अगदी डीप क्लीन केलेलं। तर तो मी एवढा काही व्हिडिओ तुमच्यावर शेअर केला नाही ब्लॉग, कारण आपण कामाच्या गडबडीमध्ये विसरायला होतं थोडं मला हे, आणि उरकायचं असतं त्याच्यामुळे। आता इथं माझी छान सकाळची देवपूजा झालेली आहे, छान आवरलेलं आहे सगळं। खूप आज प्रसन्न वाटत होतं, कारण आज दीप अमावस्येचा सण आहे। आणि तसं जर म्हणायला गेलं तर मी मूळची सातारवाईची आहे, आणि मी लहानपणापासून तर मी माझ्या अनुभवावरून सांगते, मी कधीच हा सण घरी साजरा केलेला बघितलं नाही आहे, कारण प्रत्येक ठिकाणी जसे वेगवेगळे रीतीभाती आहेत तर असेल पण माझ्या बघण्यात आला नव्हता। तर मी तर गेले 2 वर्षापासून मी साजरा करते, दीप प्रज्वलित करते, म्हणजे दीप अमावस्या साजरी करते। आणि तर छान उंबरठ्यालाही छान मी छान असं म्हणजे हळदीचं लेपन केलेलं आहे आणि पूजाही करून घेतलेली आहे। तर जसं की सांगत होते की मी लहानपणापासून जसं नाही बघितलं, एक माझा खरा अनुभव आहे तोच मी सांगते तुम्हाला। तर मी नव्हती बघितली, पण जसं आता इंटरनेटचं जग आहे, इंटरनेटमुळे सगळं माणसांना कळते, तेव्हापासून मी म्हणजे गेल्या वर्षी जसं मला कळालं आहे की ही गटारी अमावस्या नाही तर गतहारी अमावस्या असते, ह्या दिवशी असं करायचं असतं। मग ती गोष्ट मनालाही पटली की खरंच ह्या गोष्टी असतात आणि आपण पण असंच केलं पाहिजे। तेव्हापासून मी गेल्या वर्षीपासून मी हे सगळं म्हणजे सण हा साजरा करते। जसं की माझ्या बघण्यात जास्त नाही आहे, तर जशी मला जमते किंवा जशी मी बघितली आहे त्याच हिशोबानं मी करते। तर मी अगदी साधी सिंपल करते, काही जास्त हे नाही करत, पण डेकोरेशन करायला सजावट करायला मला खूप आवडतं आणि अशा देवपूजा वगैरे करायलाही भरपूर आवडतं आणि अगदी मनापासून करते। तर मी पहिलं खाली स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, आणि जशी की पहिली आपली गणपती बाप्पाची पूजा केली जाते, तर सुपारी म्हणून मी गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे। आणि समईमध्ये तेल वगैरे घालून घेतलेलं, त्याचबरोबर कापूसही घालून घेतलेला, आणि आपल्या लहान उंच म्हणजे लहान मोठ्या अशा समय व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर आपण जशी की पहिली दिवा लावूनच सुरुवात करतो पूजेला, तर मी खाली एक छोटासा दिवा माझा लावलेला आहे, जो दररोज मी घरी लावते। ते माझ्या घरात भरपूर दिवे आहेत, जे मी वापरत नाही ते मी काल धुवून ठेवलेले, आणि जे वापरातले आहे ते मी तसेच डायरेक्ट घेतले, कारण मी कालच ते पण स्वच्छ करून ठेवलेले, पण ते मी दररोज वापरते, म्हणून मी त्यांना मग कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं नव्हतं। तर इथे आता मी सगळे आता दिवे माझे ठेवलेले आहे, बाहेर अंगणात ठेवते तो दिवा, परत किचनमध्ये ठेवते तो दिवा, देवासमोरचा दिवा, असे 3-4 दिवे आहेत जे दररोजच्या उपयोगात मला येत असतात ते।
आणि इथं आपल्या इथं छान दीप प्रज्वलित करून झालेले आहे. ह्याच्या मागची भावना खरंच छान आहे आणि हा जो सण आपण जसा साजरा करतो खूपच ह्याची म्हणजे कल्पना म्हणा किंवा एक जी साजऱ्या करण्याची ती पद्धत आहे खूपच छान आहे. जसं आपण बैलपोळा साजरा करतो, बैलांबद्दल आपल्याला जे कृतज्ञता वाटते त्यांची, त्यासाठी आपण बैलपोळा साजरा करतो. तसंच दिव्यांचं पण आहे. जसं की पूर्वीच्या काळी लाईट नसायचे आणि दिव्यांवरतीच माणूस सगळं म्हणजे रात्रीचं पूर्ण त्यांचं कार्य असायचे, जेवण स्वयंपाक म्हणा किंवा जेवण वगैरे, म्हणजे दिव्यांचा एकंदरीत वापर जास्त असायचा पूर्वीच्या काळी. तर त्याच हिशोबाने ते दिवे पण छान स्वच्छ करायचे, म्हणजे स्वच्छ तर असायचेच आणि ते त्यांचं कृतज्ञता म्हणूनच ती दीप पूजन म्हणून केलं जायचं. तर मला ही संकल्पना खरंच खूप पटते मनाला आणि म्हणून मीही साजरा करते आणि मलाही खूप आवडतं. आणि इथे तर छान माझी देवपूजा पण झालेली आहे आणि दिवे पण छान प्रज्वलित करून झालेले आहेत आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं हे सगळं असं बघितल्याच्या नंतर. आणि त्याचबरोबर मुलांनाही आज ओवळतात, कारण मुलं ही आपलं पुढची पिढी आहे किंवा ते घराचे वंश असतात, असे ह्या हिशोबाने त्यांचंही औक्षण केलं जातं आजच्या दिवशी. तर मी साध्याच आपल्या दिव्याने मी औक्षण केलेलं आहे. कणकेचे दिवे मी काही बनवले नव्हते, तर मला एवढं माहितीही नव्हतं. तर जे साधे आहेत तेच मी आपले घेतले आणि त्यानेच आपलं मी औक्षण केलं. मुलांचं छान मनोभावे औक्षण केलं त्यांचं, की आपली ही जी पुढची पिढी आहे ती सुदृढ असावी, छान विचारांची असावी आणि छान व्यक्ती म्हणून या समाजामध्ये वावरावी एवढीच इच्छा आहे. आणि माझ्या मंदिराचं एक प्रॉब्लेम झालेला, जी पाठची शीट आहे ती खराब झालेली. खराब म्हणजे पहिली शीट जी होती ती अगदीच पातळ होती. नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे दीप अमावस्या. तर जसे की मी इथं माझी पूजा केलेली आहे दिव्यांची, संध्याकाळची केलेली आहे. थोडंसं उशीर झालेला आहे मला पूजा करायला. तर तुम्हा सर्वांनाही दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अजून काय नाही, आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा म्हणजे दीप अमावस्या किंवा दीप पूजन माझं कसं झालं ते आणि मी पण कशी दिसते ती. मी छान तयार झालेली आहे. हार सारखाच पडतो म्हणून मी आपल्या डोक्यात माळलेला आहे तो. आणि आमच्या अहो मागे आहेत आमच्या मोबाईलवरती काम करत. आणि आमच्या मंदिराची म्हणजे आपल्या मंदिराची आज ही पाठची शीट चेंज केलेली आहे. कारण पहिली जी शीट होती ती खूपच खराब झालेली, ॲक्रिलिकचीच होती पण थोडी वेगळी होती, थोडी पातळ होती. ही मस्त मजबूत आणि छान मस्त दिसते, म्हणजे व्हाईट पूर्ण आणि छानच वाटते. मला ही मस्त वाटते. तुम्हाला कशी वाटते ही नक्की मला कमेंट करून सांगा. मम्मीला फ्रेंडशिप बँड बांधते, मला पण बांधलं, श्रावणीला पण बांधलं. हे मी आणि हे तन्नूने श्रावणच्या पण आता तन्नू बाय बाय. पप्पांची साईड बघ केवढे मोठा आहे माझा हात बघ. नाही बस कापायला काहीच नाही आणलं. सीजर कुठे? मोठा आणते ग भेटणार. अरे कसं रे ते होतच नाही ते काय. मोठा आण, माझा हात मोठा आहे. अजून एक गाठ मार. आता बघ कसं मोठं आणलंस. मम्मी कसं रे ह्याच्यावर काही लिहिलंच नाहीये. मी पण नव्हतं लिहिलं. आपण असं पकडून धरायचं म्हणजे ते हे होतं. तनु हुशार आहे बघ. आता कसं हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे. तनुला चॉकलेट द्या एक. चॉकलेट फ्रेंडशिप डे बद्दल. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. लागला झालं पण हे पप्पा हे गुड्डी ती मयूर काकांचा लॅपटॉप घेऊन बसल्या. अभिदा काय करतोस दाखव जरा. हे बाबा, ही दीदी है काका. हे बघा आता हे आम्ही नवीन बनवलं. आदोलचं वेगळं आहे आणि हे आत्ताचं वेगळं आहे. आदोलचे पण 2 ब्लॉग बघितले असतील तुम्ही.
तू नशील बघितले पण मी टाकलेले ते अपलोड नाही झालेत, फक्त एडिटिंग करायचे त्याची. दीदीचा टायडी, काका, बाबा. काका काय करता? मॅच मध्ये कोण जिंकलं? श्रवण. बाबा. चला मम्मीचं काम बघूयात कसं चाललंय. मम्मा काम झाली? चाललं बडा काम. नो. डन. डन झाली की बोल. काम झालीत की बोल मला. आता मी तुम्हाला काय ते बोलून दाखवतो. हे बघा चिंगीने लावला. एक झाड झाड म्हणाली लवकर वाढ, तुला रोज घालील पाणी, तुझ्यासाठी गाणी गाईल गाणी, गाणी ऐकून फुले फुलतील, फुलपाखराचे थवे झुलतील. थवे झुलतील. 2 मिनिटासाठी ब्लॉग बंद झालेला. मम्मी काम डन झालेत का? नो. मग काम कर आणि लवकर झोप. आणि उद्या सकाळी सूर्यनमस्कारासाठी लवकर उठायचं आहे आपल्याला. हो का? विसरलीस का? नाही विसरले आहे, लक्षात नाही. मग लवकर काम कर, मग आपण झोपूया. आपण तुझ्या हातून केलेले तुम्ही झोपायचे, मी झोपते. ए झोप नाही लागत तुझ्याशिवाय. नको तेव्हा लुसं वाटते आणि जेव्हा लिहायचं तेव्हा पाय दुखतोय माझा. सुशीला कंपनी ओपन करून देऊया का पेन्सिल जवळ? गणपती केलंय. नाही हे बघा हे बघा गणपती आपला. हे सुशी पण सांगते मागच्या दिवसात दाखवा बाबा, मी समजेल काय की. सारखे मोठे आहे ना, लागले छोटे यांच्याकडे. बघू दे मोबाईलला. हे बघा गेल्या वर्षी मी तयार झालेलो ना बाबा. मम्मी पाठवलं फोटो तुम्हाला. हे बघा आमचा गेल्या वर्षीचा गणपती हाय. एक